नाही ते काय मला माहित नाही, जाऊ दे. मी आता सांगितलं ना, म्हणजे मी बघितलं नाही, मला माहित नाही. मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही, मला एवढं माहिती आहे. मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे, नक्की आहे, त्याच्यात माझं दुमत नाही. पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असेल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही. कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही. मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो, मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडून आणायच्यात मराठ्यांच्या हातात. हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे. त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही. पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत. ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे, त्याच्या मनगाटा दबळ आहे, तो मुंबईत जाऊन विचारेल. पाटील पण कोणाच्या दारात जाऊन असं कुठं झालं का यापूर्वी? नाही, मला त्याच्यात बोलायचंच नाही. माझं म्हणणं काय आज एकदम म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की आता कुठलंही आंदोलन नसताना हे आंदोलन तर आहेच आहे, पण ते कुणाच्या दारात जाऊ नये हे अजून तुम्ही तुमच्या मनानं समाजाची असणारी वेदना सगळ्या पक्षाच्या दारात मांडली पाहिजे. पण समाजाचं आंदोलन राज्यात सुरू असलं, आता मराठा समाजाचं काहीच नाही. याचा अर्थ सध्या एकच आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे दरेकरांनी रचलेलं षडयंत्राचं अभियान एवढं सुरू आहे. बाकी दुसरं काही नाही. कोणा एकच पक्षाच्या नेत्याच्या दारात तुम्ही कोणाकडे जा, तुम्हाला मराठा म्हणून 100% तुम्ही जाब विचारू शकता, पण अभियान म्हणून नाही. कारण मराठ्यांचं सध्या कुठंच राज्यात आंदोलन सुरू नाही. मग मराठ्यांचं आंदोलन जर सुरू नाही तर याचा अर्थ हे आंदोलन दरेकर घडतो. कारण आंदोलन करणाऱ्याला मी दोष देत नाही. हे सगळं दरेकर आणि फडणवीस हे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचं काम करते, शांततेच्या आंदोलनाला. आणि तो जाहीर बोललेला की आता आम्ही अभियान सुरू करतो. आणि हे अभियान त्यांनी सुरू केले मराठ्यांना बदनाम करायचं. पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही. मराठा सक्षम आहे ज्या विचाराला मुंबईत जाऊ सक्षम. तुम्ही समाजाच्या बाजूने राहावं ही त्यांना माझी विनंती. मी त्यांना विरोध केला नाही किंवा त्यांना वाईटही बोललो नाही. फक्त त्यांना एकच विनंती, समाजाच्या बाजूने तुम्ही राहावं. शेवटी इच्छा तुमची, अभियानात राहून काम करायचं का समाजाच्या बाजूने करायचं. कारण समाजाचं आंदोलन सध्या बंद आहे. याचा अर्थ होणारे आंदोलन हे दरेकरांचे आहेत, कोकणातल्या एका नेत्याचे आहेत, फडणवीसांचे होणारे आंदोलन. आणि हे मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आरक्षण न मिळवून देण्यासाठी. ज्या विचाराला मुंबईतच काय दिल्लीच्या तख्तावर बसून विचारायची ताकद मराठी आहे. आता हा प्रकार त्यातलाच आहे काय? दरेकर अभियान असू शकतं. कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना. मग आता त्याला मराठ्यात दंगली करायच्या, मराठ्यात फूट पाडायची. सध्या मराठ्यात आंदोलन नाही. त्यांनी मराठ्यांच्या बाजूने राहावं. मराठा सक्षम आहे जाब विचारायला. मुंबईत जाऊन विचारू शकतो, दिल्लीत बी जाऊन विचारू शकतो, कोणाच्याही गचुऱ्याला धरून विचारू शकतो. जेव्हा आपण करतोय म्हणजे अभियान असू शकतं अशी माझा 100% अंदाज आहे. कारण दरेकरने जाहीर बोलून दाखवलेलं आहे, मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही. मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने राहणार. कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा. त्याच्यामुळे तो मराठ्यात फूट पाडणार, मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार. हे बिचारे पोरं समाजापुढं बदनाम करणार. तो सुद्धा त्याचा डाव आहे. समाज बदनाम होणार नाही, समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही. जसं इथून पाठीमागे त्यांनी क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं, तसंच येऊ मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलन मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम केलं. पण त्या पोराच्या हातातून त्याविषयी वेळ गेलेली असणारे ते बदनाम झालेले असतील. त्याच्यामुळे समाजाच्या बाजूने सगळ्या पोरांना राहावं. समाज सक्षम आहे ज्या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दम आहे मराठ्यांना. हे पूर्ण काम असू शकतं, 100% असू शकतं. आता आम्ही त्याच्या माहिती घेणार ना, आम्ही थोडं सोडणार आहे, आम्ही माहिती घेणारच ना. दरेकर अभियान सुरू झालं, मनोज जरांगेंना उघडं पाडायला, बदनाम करायला दरेकरांचं फडणवीसांचं अभियान सुरू झालं. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, मी त्यांच्या पैशाला मोजित नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पद घेत नाही. मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं. जर मी बदनाम नाही झालो आणि जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्यो त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना धाक आहे.
त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं. मातोश्रीबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांना काही भेट दिलेली नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि थोडसे आक्रमक आंदोलन जे ते मातोश्रीबाहेर करतायत हेच लोकांना ते कायच माहित नाही मला. हे मराठ्याचं आंदोलन सुरू नाही राज्यात मला एवढं माहिती. बँकेच्या प्रश्नावर उत्तर द्यायला असे किती बुडबुडे येते नाही, किती जाते. दरेकर बुडबुडे मराठी टिकून देत नसतील. दरेकरांचे बुडबुडे दरेकरासहित मुठ होणार, दरेकरासहित, आणि दरेकरामुळे फडणवीस बी होणार एवढं मात्र नक्की. आमच्या मराठ्यांच्या पोराचं मी वाटलं नाही होऊन जाणार. त्यांना जरी आज काही समज मतभेद किंवा काही त्यांच्या बुद्धीत काही त्यांनी बदल केला असला किंवा काही दबाव आणला असला तरी माझ्या मराठ्यांच्या पोराने आम्ही मराठा समाज बाजून उभा राहू. तर मराठ्यांच्या पोरांनी बी समजून घेतलं पाहिजे जात महत्वाची, दरेकर बुडबुडा महत्वाचा नाही. दरेकर बुडबुडा त्यो डुबणार, बुडबुडाला दिसता नसतो. ते आहेत ते आमच्या मराठ्याचे पोरं चांगलं काम करायला त्यांना बदनाम करून टाकी. देवेंद्र फडणवीसचं टंबळबाजी आणि मग ते एक दिवस शंख हातात घेईन, गुडगुडी हातात घेईन, एक सापाची तुरडी हातात घेईन आणि जिगारूड खेळ मांडीन. वाजाला टांगळांग नांगळांग करीन, हे टंबळ वाजून घेईन, तेपलं बी त्या फडणवीसचं बी. बस मग शेंगायची तिकडे कवर. उद्धव ठाकरे भेटले नाही त्याच्यामुळे काहीसे नाराज होते ते समन्वयक. कोण समन्वयक काही गेले होते उद्धव ठाकरेंना भेटायला. तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा. आता कुठं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे राज्यात? मराठ्यांचं आंदोलन सुरू नाही ना. काल भेटायला गेले होते की भूमिका जाहीर करा म्हणून. अहो समाजाचे आंदोलन सुरू नाहीत. समाजाच्या आंदोलनाचा ट्रॅक काय, समाज काय म्हणते, कोण गेलंय काय गेलंय मला नाही माहित. पण ते अभियान असू शकतो दरेकरांचं, ट्रॅप असू शकतो मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतचा, कोकणातल्या काही नाही. हे बुडबुडे आहेत अभियानातले, असू शकतं, मला माहित नाही काय ते, पण ते बुडबुडे असू शकतात. अशी बुडबुडे किती पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरेंना जाणून बुजून तिथे ते त्यांचं नाही, मागणी केली पाहिजे. असं कसं उद्धव ठाकरेंनी पण कुणी असू दे, आणि हे मागणी करणाऱ्यांनी जे गेले त्यांनी पण करायला पाहिजे. नाही असं नाही, पण भूमिका ते समाज हिताची असली पाहिजे. ते कोणाच्या अभियानात सामील होऊन नसायला पाहिजे. हा, कारण दरेकरांचं अभियान सुरू आहे मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं, त्याचा ट्रॅप सुरू आहे. एक कोकणचा नेता बी आहे त्याच्यात, ते त्यांचे बुडबुडे असू शकतात अभियानाचे. त्यांनी मागणी करू नये या मताचा मी अजिबात नाही. पण समाजात सध्या आंदोलन सुरू आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. मग ते बुडबुडेच असू शकते. मागणी नाही केली पाहिजे या मताचा मी नाही. त्यांनी मागणी करू नये असं माझं मत नाही. 100% सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जा विचारलाच पाहिजे, सगळ्या पक्षाच्या, सत्ताधाऱ्यासह विरोधींना सुद्धा. पण ते समाजाचं आंदोलन सुरू असलं तर, समाजाचं आंदोलन सुरू नसलं तर ते अभियान याचं त्या दरेकरांचं देवेंद्र फडणवीसांनी दरेकराच्या माध्यमातून सुरू केलेलं ते अभियान हे जाऊ दे, त्या विषयावर काय नाही बोलायचं, काय नाही. समाजाने बघतो कसं मिळायचं आरक्षण, हे बुडबुडे किती घे तिथं अभियानातले बुडबुडे लय दिवस नाही राहत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दरेकरच्या माध्यमातून जे काय पुणे राज्यात करतंय किंवा जे ट्रॅपमध्ये गुतायला लागलेत त्यांना काहीतरी घडून आणायचं. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात यांना काहीतरी घडून आणायचं. बहुतेक जो दरेकर फडणवीसांचं ऐकून 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या रॅली, छगन भुजबळ हे सगळं षडयंत्र करून हे बहुतेक काहीतरी घडून आणतील रॅली सुद्धा, त्या असणाऱ्या रॅली. कारण यांना काहीतरी घडून आणायचं. कारण राज्यात जर मराठ्यांचे आंदोलन सुरू नाहीत तर हे आंदोलन कसं काय व्हायला लागले, तर याला मराठ्यांचे पोरं जबाबदार नाहीत. त्यांनी मागणी केलीच पाहिजे. पण अभियानात दरेकरच्या बुथून ट्रॅपमध्ये जाऊन आंदोलन करणं म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडणं याचा अर्थ असावा. तुम्ही वैयक्तिक करावं, वैयक्तिक सगळ्या पक्षांच्या नेत्याच्या दारात जाऊन किंवा त्यांना बोलून तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचे आंदोलन सुरू असल्यावर, सुरू नसताना करताय याचा अर्थ ह्यो राजकीय दरेकरांचा आणि फडणवीसांचा डाव आहे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचा. आणि हे मराठ्यांच्या पोरांनी करू नये ही माझी त्यांना विनंती. हे मराठ्यांच्या पोरांना करू नये. कारण मराठ्यांच्या पोरांनी एक लक्षात ठेवावं की मराठा समाज सध्या एक झालेला आहे. आणि आपण एखाद्या कोणत्या तरी पक्षाचं किंवा पक्षाच्या नेत्याचं ऐकून समाजाचं आंदोलन सुरू नसताना का करावं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे. परंतु आता ते कोण आहेत काय मला त्यातलं नाही माहिती.
कारण मी तुम्हाला माहिती आहे कालपासून लगातार बैठका सुरू आहेत. आम्हाला बैठकात आम्ही परेशान आहे. परंतु समाज डोळ्यासमोर ठेवावं मराठ्यांच्या लोकांनी, एवढं महत्वाचं आहे. नेता ठेवू नये. कधी काळी एखाद्या वेळेस तुम्हाला नेत्याने मदत केली असेल, त्याचा अर्थ असा नाही की आपण समाज पायाखाली घालावा त्या नेत्यांच्या एका कामासाठी. तो ट्रॅप आहे, ह्यो अभियान आहे. हे मराठ्यांचं सध्या कुठेही राज्यात आंदोलन नाही. आणि मराठा समाज सक्षम आहे ना, मराठा समाज सक्षम आहे. सगळ्या पक्षाच्या नेत्याला जा विचारायला मराठा समाज सक्षम आहे. मुंबईत जाऊन विचारू शकतो तो पुन्हा ताकदीनं, करोडात जाऊन विचारू शकतो. दमदाना ना. काय गडबड आहे तुम्हाला एवढी? काय गडबड काय झाली एवढी? इतकं दरेकरांचं ऐकायचं का? तेव्हा सांगा तसंच करायचं म्हणल्यावर दंगलच घडून आणायची का? मग असं करायचं का? मराठ्याच्या मापमध्ये घुसून मराठी जवाब विचारतील, विरोधकाला विचारतील आणि सत्ताधाऱ्याला विचारतील. सक्षम आहेत मराठी, लय बळ आहे त्यांच्यात. खचत नाही मराठा कवा. गोळ्या घातल्या तरी मराठा खचत नाही. तुमच्या गोळ्या संपत्याल पण मराठा संपू शकत नाही. मराठा सक्षम आहे. मुंबईत जाऊन विचारी विधान परिषदेला की त्याचीच बक्षिशी की कोणत्या जातीचं आंदोलन फोडायला हेच असतं. कोणत्याही म्हणतो मी तुम्हाला. आणि बदनाम करायला पण हेच असतं, त्यांचा धंदा आहे. परंतु हे सर्वसामान्य आंदोलन हातात घेतल्यामुळं यांना काहीच करता येणार ह्या सरकारला, काहीच. कारण इथं कोणी समन्वयक नाही, कोणी अध्यक्ष नाही. इथं सगळे मराठा सेवक आहेत माझ्या सहित. घरापासून गोरगरिबाच्या झोपडीपासून ते महालापर्यंत मराठा, तो सगळाच मराठा सेवक. कोणी ना समन्वयक आहे ना फिरवणवयक आहे ना, कोणी ना अध्यक्ष आहे ना उपाध्यक्ष. इथं काही नाही. इथं माह्यापासून तर श्रीमंतापासून तर एकदम गरीब शेतकऱ्यापर्यंत सगळे 6 कोटी मराठी इथं समन्वयक नाहीत, मराठा सेवक आहेत आणि मालक पण आहे. त्यामुळे यांचं काहीच चाला ना. मग हे काय करते, कधी मध्ये साथ दिलेले. म्हणजे हे आमचे काही हिंडत येत ना तिकडं पक्षाकडं, काही मिशा काढून हिंडत येत, काही मिशावले 2-3 मिशा. हे असे ही हिंडत येते इकडून तिकडं माकड चाळे करते ती रोन एखादं माकड नाही का लोकांना खाल्यावर त्याचं पोट भरत होतं. आणि ते नुसतं ह्या झाडावर त्या झाडावर फांद्या मोडीत घेणं देणं. त्याला काही फायदा नसतो त्याचा. पण त्याला ती हौस वाटते, मी फांदी मोडली झाडाची. त्याला माहीतच नाही तो फांदी मोडली पण तुझ्या समाजाचं किती नुकसान होणार आहे हे त्याला माहित नाही. असले आता काही धरलेले. मग हे काय करते, 4-2 जण देत जाणारालाही माहित नसतं यांचं काय डाव आहे. सगळं होऊन गेल्यावर त्यांना कळतं की इथं बेकार डाव होता. आता तर आपण बदनाम झालो समाजात. कारण समाज बघतोय सध्या आंदोलन सुरू नाही राज्यात. आणि मग आंदोलन कोण करायला लागलं, कसं काय आंदोलन सुरू झाले. मग हे फडणवीसांचा डाव दरेकरच्या माध्यमातून त्याला फूस लावणारा आणखीन एक कोकणातला बी नेता, खूप महान व्यक्तिमत्व, ते लय सोज्वळ असं लय छानपैकी काम. आणि त्यांना याच्यात मजा वाटते कशा मराठ्यांचे आंदोलन फोडण्यात खूप आनंद वाटतो त्यांना खूप. आता आंदोलन सुरू नाही,